की आमचे बरेच युवा पिढीचे युथाचे जे प्रश्न असतात ते सरकारापर्यंत कसे पावतले ते आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्याकडे गजाली करून तांच्याकडे आम्ही प्रश्न विचारून डिकोड आम्ही कसे करू शकतात आणि ही तळमळ आमच्या विद्यार्थ्यांची आमच्या भुरग्यांची आमचे यंग लिडर्स जे असतात तांची जाऊन असा आम्ही तांकां एक एक प्रश्न विचारूया आणि तांच्याकडल्यान जाणून घेऊया. त्यांना एकदा तुमची ताकद दाखयतले जाल्यार एक मोठो स्वर तुम्ही लावचो पडटलो. भारत माता की, क्या बात, भारत माता की. आता खरे लीडर सोंपले, आता खरे फुडली पिळगी सोंपली आणि असो जोश आम्ही घेऊन फुडें सरूया. तांकां बरेच प्रश्न विचारूया. सीएम सर, वेलकम. येवकार तुमकां. सगळ्या भुरग्यांच्या वतीन तुमकां हांव येवकार दिता आणि बरेच प्रश्न आसात तांचेय भी आणि म्हज्याय मनान तसे बरेच प्रश्न आसात. त्यांना एक एक प्रश्नाचे आम्ही उत्तरां डिकोड करपाचो प्रयत्न करूया. सगळ्यात पयलीं म्हजो एक प्रश्न आसा तो म्हळ्यार तुम्ही जेन्ना कॉलेजींतले तरणाटे आणि आता पॉलिटिकल क्षेत्रांत वावुरपी तरणाटे हे दोन वेगळे प्लॅटफॉर्म आशिल्ले. पयलीं तुमचो जगाकडे पळोवपाचो दृष्टिकोन कसो आशिल्लो, समाजाकडे पळोवपाचो दृष्टिकोन कसो आशिल्लो आणि आता जेन्ना तुम्ही ह्या वटेन आसात तेन्ना तुम्ही कशें पळयतात? स्टुडंट्स म्हटल्या उपरांत आपल्यो रिस्पॉन्सिबिलिटी खूब आसता. पयलें टेन्शन आसता ते एग्जाम पास जावपाचें. तें टेन्शन आसल्या उपरांत भायलो विचार करपाचो मातसो, म्हणजे एकदाची थर्ड इयरची एग्जाम केन्ना तरी पास जावपाक जाय आनी एकदाचो रिजल्ट येयलो काय मागीर फुडलो विचार करुया. हो सातत्यात तकलेर एक टेन्शन उरता, बर्डन उरता. ताज्या उपरांत खंय तरी सेटल जावपाक जाय, एक तरी म्हाका नोकरी मेळोंक जायी बरी, ना जाल्यार आपूण कितें तरी बिजनेस करपाक जाय. ताज्या उपरांतच आपूण म्हणजे जशें म्हणटात जगाचो विचार करतलो. बट एक गजाल हांव नक्कीच सांगता, म्हणजे तेन्ना एज अ स्टुडंट म्हण, तेन्ना एज अ यूथ लिडर म्हण, हे सगळें करता आसतना सुद्दां आपूण आपले फ्रेंड्स, आपली कॉलेज हांच्या खातीर कितें तरी करपाक जाय हो विचार तेन्नाय आसतालो. आनी तातूंत करूनच लिडरशीप क्वॉलिटीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो डेव्हलप जायत वयता. आमी म्हणटा की म्हजो ग्रूप म्हण, क्लास म्हण किंवा कॉलेज म्हण, हाच्या खातीर सातत्यात वेगवेगळ्यो एक्टिविटीज, म्हणजे आपलें टेन्शन आसात बट त्या टेन्शनाच्या बरोबर जर आमी हे सगळें, म्हणजे हांव म्हाज्या बाबतींतलें सांगता, हे सगळें करीत गेल्ल्या कारणान ओके ऑटोमॅटिकली म्हणजे लिडरशीप क्वॉलिटीज म्हज्यात डेव्हलप करपाक शकलो आनी लॉंग रन तेजो म्हाका फायदो जालो. आत्तां म्हाका पत्रकार विचारतालो, म्हणजे हांव जस्ट भायल्यान हांगा येवच्या पयलींच दोतोर म्हणपालो पळय तो थंयच आसा, तूं सांगता की स्टुडंट लिडर्स म्हणालो पॉलिटिक्सान येवपाक जाय. आपूण म्हणालो थोड्यांक आमदाराची आनी मंत्र्यांची नांवां विचारली तांकां तीच खबर ना म्हणपालो. तें कशें जातलें काय म्हणा. तें तूं आतां म्हणलें म्हाका विचारूं नाका, तूं तांकांच विचार. जर लिडर जावपाक जाय आसत जाल्यार आपूण आनी आपल्या भोंवती कितें चलना हें खबर आसप गरजेचें आसा. आनी त्या खातीर आमी सदांच म्हणटा की जनरल नॉलेज, जाका सामान्य ज्ञान म्हणटा पळय न्ही, हे हांव पॉलिटिकलूच म्हणना, हांव सामान्य ज्ञान म्हणटा. इट इज अ जनरल नॉलेज. हाजी इन्फॉर्मेशन दवरप ही गरजेची आसता. आयच्या तरणाट्यांनी म्हणजे सेल्फ सेंट्रीक न जाता ओके ओवरऑल डेव्हलपमेंटा खातीर ह्या सगळी इन्फॉर्मेशन्स आपल्या कडेन दवरप हाजी गरज आसा. आनी तशें जर जालें जाल्यार आपूण ग्रो जाता जाता आपूण ऑटोमॅटिकली म्हणजे इतरांकूय बी ग्रो करपाक शकतलो, किंवा आमी ताका म्हणटा इन लॉंग रन आपूण नॅशन बिल्डिंगान वांटेकारी जावपाक शकतलो अशें म्हाका दिसता. म्हणून स्टुडंट्सांनी सेल्फ सेंट्रीक न जाता ओवरऑल डेव्हलपमेंटात भाग घेवचो हेच म्हजें म्हणणें आसा. सीएम सर, अजून एक प्रश्न आसा तो म्हळ्यार वरदान, मोबायल वरदान काय शाप जावं शकता भुरग्यां खातीर? कारण मोबायलाक लागून भुरग्यांक बाकीच्यो गजाली खबर आसनात काय मोबायला खातीर चड गजाली तांकां खबर आसपाक जाय? तुमचें हाजेर कितें मत आसा? तूं खरें म्हणजे प्रश्न तुवें कॉम्प्लिकेटेड विचारलो. म्हाका मोबायल मेळ्ळा आय थिंक इन द इयर, म्हणजे हांव जॉबाक लागल्या उपरांत 2002 हांवें मोबायल 2002 घेतला. हांवेनूच कमोवना, 2002 घेतला. ताच्या पयलीं घरा कडलो तो क्रिंग क्रिंग ना जाल्यार टिक 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 तोच फोन आशिल्लो. कम्युनिकेशन तेजेरूच जातालें. बट तेन्नाय बी म्हणजे अशें नासलें की तेन्नाच्या तरणाट्यांक इन्फॉर्मेशन नासताली. तेन्नाचे तरणाटे बाकीची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याक जाय ती सोदून काडिनाशिल्ले, तर काडटाले वयल्यान. आतां तर तुमकां खूब इजी जाला. एक तर गुगलाचेर चल नाल्यार ए शिरी म्हटल्यार काय सगळे शिरी सगळेंच सांगता. एके दृश्टी ए शिरीच म्हटल्यार पुरो. शिरी सगळ्यात बाय सुद्दां आमच्या म्हणटा. आतां म्हजे बाय
ते म्हणटा पापा राव म्हणटा ए श्री म्हणटा ते म्हणटा काय सगळें सांगता ओके शी इज इन 12th स्टँडर्ड म्हणून ते इतकें इजी जालां म्हणल्यार ती इन्फॉर्मेशन जी आसा पळय न्ही जी जाय ती इन्फॉर्मेशन घेवच्या ऐवजी आमी नाका तीच इन्फॉर्मेशन तेज्या वयल्यान चड घेता म्हणून म्हणजे आज जर आमी हांगा बसून US आनी सिंगापूर कितें चल्लां हे जर आमी समजून घेवपाक शकले इट इज व्हेरी इजी फॉर तेन्ना तें पॉसिबल नासतालें तेन्ना खंय तरी म्हणजे पेपर येतालो किंवा कोणाक तरी इंटरनेटाचेर वचूंक जाय म्हणटाले मागीर ते पळोवपाक जाय आय एम टॉकिंग अबाउट इन द 2000 इयर्स म्हणजे 2000 सालांतले कोण इतके म्हणजे तेन्ना इंटरनेटूय सोड म्हणजे कॉम्प्युटर आसप ही खूब व्हडली गजाल आशिल्ली तर ती आतां त्या इन्फॉर्मेशना त्या खातीर शाप काय वरदान हे प्रत्येकान आपूण ठरोवपाचें हो म्हाज्या खातीर वरदान जातलो काय हो म्हाज्या खातीर शाप जातलो हे हांव सांगच्या पेक्षा ते प्रत्येकान ठरोवपाचें म्हणजे शिरीक कशें यूज करपाचें पळय न्ही हे तुमी ठरोवपाचें ते जर वेवस्थीत ठरयलें जाल्यार तो आपल्या खातीर वरदान जावपाक शकता क्या बात असे बरेच प्रश्न असतात आता म्हजोय तुमकां प्रश्न आसा की तुमच्या भितर लिडर कोण आसा म्हाका सांगा हात वयर काडात अख्ख्या इतल्या लोकां भितर एकलोच लिडर आसा लेडीज ते पळय आणि कोण आसा ते दोगांचे फाटल्यान दोग जाण आसात खणखणीत हात वयर काडात कोण लिडर आसात ते लिडर म्हणजे सामको खणखणीत असपाक जाय वा 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 5 ते 10 लिडर तयार झाले हळूहळू कोण लिडर तयार जातात पण एक प्रश्न म्हाका आसा सीएम सर की लिडर जावप सदांच म्हणटा की लिडर ताणें करून रे आपण फाटी रावतलो म्हणटा तो कितें ते फुडें ताणें चिंतून कितें करपाचें ते आपूण ताचे बरोबर आसा पूण लिडर एक वेगळो क्वॉलिटी घेवन जन्माक येता काय लिडर हो स्वता आपूण जावंक शकता तुमचें कितें मत आसा पॉलिटीक एक गजाल आसा लिडर जन्माक येना म्हाजें तो स्पश्ट म्हणणें आसा की लिडर म्हणून जर जन्माक आयल्ले न्ही रे जाल्यार जो लिडर आसा तेंचेच नेक्स्ट जनरेशन लिडर जातले असले आमच्या सारकेले लिडर जावपाक केन्नाच पावचे नाशिल्ले म्हणून हांवें म्हटलां लिडर नॉट ओन्ली इन द पॉलिटिक्स बट इन एवरी फील्ड लिडर इज रिक्वायर्ड लिडर डेव्हलप जावपाक शकता लिडरशीप स्कील आपूण शिकून आपूण डेव्हलप जावपाक शकता म्हणून तर म्हाजें म्हणणें आहा लिडर जन्माक येना लिडर हो स्वताहून ताज्या उपरांत डेव्हलप जाता ही गजाल आसा हांवें कितलेशेच पळयल्लें आसा की आतांय थोडे जे लिडर म्हणून देशभर भोंवता ते केन्ना लिडर जावपाक पावले ना ओके आणि जे स्वताहून शिकले तयार जाले ते लिडर ह्या देशाचे लिडर्स जाले आमी पळयला म्हणजे दीस इज अ लायव्ह एग्जाम्पल म्हाका लिडर म्हण म्हाका लिडर म्हण म्हाका लिडर म्हण हांव एक पुस्तक घेवन भोंवता म्हटलो म्हणून लिडर जावचो ना कोणूच जावचो ना इट इज द लिडरशीप क्वॉलिटीज म्हणजे वन शूड डेव्हलप विदीन युअर सेल्फ म्हणजे ताज्या खातीर कश्ट घेवचे पडटले ताज्या खातीर शिकचे पडटले ताज्या खातीर वेगवेगळ्यो गजाली करच्यो पडटल्यो ताज्या खातीर दुसरे सांगता ते आयकचेय पडटले रिडींग करचें पडटलें हे जेन्ना सगळें करतलो तेन्नाच लिडर डेव्हलप जातलो अदरवायज इट इज नॉट तुमची एक पॉवरफुल क्वालिटी जे सगळे उलयतात ते म्हणजे सगळ्यांक बरोबर घेऊन वचपी नेतृत्व नेतो अशें म्हणून सगळे वळखतात तेन्ना लिडरशीप क्वालिटी वेगळी आसची पडटा काय ती आपणे जे आपण वागता जगता तातून आपले ट्रान्सपरन्सी दवरत जाल्यार तो लिडर जाता तुमचें कितें मत आसा हाजेरूय सांगता हांव म्हणजे हे सगळें सांगता आसतना हांव सगळ्यांक बरोबर घेवन वता हे सातत्यान म्हणटा म्हाजो पर्सनल इंट्रस्ट कांयच ना आय मीन अ पॉलिटिक्स फॉर नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट देन माय पार्टी एंड देन मी हो जेन्ना हांव इंट्रस्ट दवरता तेन्ना म्हाका ट्रान्सपरन्सी दवरपाकूय कांयच फरक पडना आनी तेन्ना म्हाका सगळ्यांक जर कितें खरें ते खरें बरें ते बरें जाका आमी म्हणटा पळय न्ही त्या पद्दतीन ते क्लियर कट सांगपा खातीर म्हाका कांयच दिसना आनी म्हणून म्हणजे एखादो दुसरो जरी तेजो पर्सनल इंट्रस्ट जरी कितें आसलो जाल्यार हांव ताका स्टेटीचो इंट्रस्ट कितें आसा हें पयलीं सांगता आनी ताका म्हज्या बरोबर घेवन वता आनी ताकाच लागून हांव पळयता की इट इज माय गूड क्वॉलिटी 2 फावटी त्या पक्षांतले 10 जाण हे फावटी हेवटेन येयले हें केन्ना पॉसिबल जावंक नासलें इट इज ओन्ली पॉसिबल इन माय टेन्युअर हांव लोक मागीर कितेंय म्हणून तेंचो पक्ष फोडलो म्हणून पण हांव म्हणटा म्हाज्या बरोबर पयले फावटी 10 जाण आयले दुसरे फावटी 8 जाण आयले दॅट इज माय गूड क्वॉलिटी हांव हाडपाक शकलो ही म्हजी बरी क्वॉलिटी अशें हांव म्हणटा लोकांच्या दृश्टीन कदाचित ती वायट क्वॉलिटी आसतली आता तुमकां आनीक प्रश्न आसा विकसीत भारत 2047 जेन्ना आमी म्हणटात ते कोणाक खबर आसा हात वयर काडा एकल्याक खबर आसा दुसऱ्याक खबर आसा सांगू शकतलो पूण सांग तुजे विचार म्हजे कडेन पावतले डेफिनेटली पूण सीएम सराक म्हाका प्रश्न विचारपाचो आसा जेन्ना आमी म्हणटात पॉवर ऑफ यूथ इज पॉवर ऑफ नेशन तुमचे हाजेर कितें मत आसा कारण विकसीत भारताच्या 4 मोठ्या पिलर्सा पैकी एक आसा युवा शक्ती जाल्यार तुमच्या हाजेर कितें मत आसा
विकसीत भारताचे 4 पिलर जे तुवें सांगले तेय पयलीं तांकां कळपाक जाय. 4 पिलर खंयचे आसा? इट इज एन नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती एंड फोर्थ वन इज एन गरीब कल्याण. आमी जाका 4 पिलर म्हणटा, ज्या 4 पिलराचेर हॉनरेबल प्रायम मिनिस्टर विकसीत भारत म्हणजे इट इज एन डेव्हलपिंग नेशन, जे डेव्हलप्ड नेशन जावपा खातीर 2047 पर्यंत जो आमी प्लॅन रेडी करता तो प्लॅन वीच इज एन विकसीत भारत. आता देश स्वतंत्र जावन 75 वर्सां पुराय जाली. आमी आझादी का अमृत महोत्सव मनयले. आता देश स्वतंत्र जावन 75 वर्सां जर जाली म्हणजे ज्या देशा खातीर ज्यांच्यानी आपलो प्राण दिलो, आमी सातत्यात म्हणजे वीर सावरकरा पासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांचे आमी इतिहास वाचता, आमी याद करता. गोंय स्वतंत्र जावपा खातीर म्हणजे कर्नल बेनीपाल सिंग कोणाक कदाचित खबरूय आसचो, हार्डली कोणाक खबर आसतलो, जो पयलो पंजाबचो आयिल्लो सुपुत्र 22 वर्सांचेर पोर्तुगीजांची गुळी आपल्या काळजाचेर घेवपी पत्रादेवीच्या त्या स्मारकाचेर कर्नल बेनीपाल सिंग हो पयलो आशिल्लो. डायरेक्ट बाळाराया मापारी जो हुतात्मो जालो अवघ्या आपल्या 24 आनी 25 वर्सांचेर, हो गोंय मुक्तीच्या संग्रामात वांटेकारी घेतलेलो. आमकां सगळें फुकट मेळ्ळां, आमकां सगळें सवाय मेळ्ळां आमी जशें म्हणटा. कारण खुबशे फावटी गोंय भारत देश आसतलो किंवा गोंय आसतलें, हें सगळें जाल्या उपरांत प्लॅन जर फुडल्या 25 वर्सांक करता म्हणजे आमी डेव्हलप्ड कंट्री, आमची इकॉनॉमी जी 10 नंबराचेर आशिल्ली ती 5 नंबराचेर पावली, थोड्या दिसांनी 3 नंबराचेर पावतली. आनी ते जर डेव्हलप करतले आसत जाल्यार भितर युवकांचो रोल म्हत्वाचो आसा. आतां युवकांचो रोल कितें म्हणटले तुमी? एक तर आमी जेका म्हणटा सिंगापूर हे शहर तशें पळोवंक वचत जाल्यार आशिल्लें कितें आनी आज येदे व्हडल्या सिंगापुराचें नांव कित्याक जालें? एक जर पळयत इट इज एन डेव्हलप्ड एज अ इकॉनॉमिकल हब. कोणी आज आपल्याक सिंगापूर वचूंक जाय म्हणटा. आमच्या उपरांत देश स्वतंत्र जाल्लो तो, आमच्या उपरांत देश स्वतंत्र जाल्लो, आज डेव्हलप्ड एज अ इकॉनॉमिकल हब. थंयसरले सगळे म्हणजे सिटिजन्स जे आहा पळय न्ही, हांच्यांनी 2 गजाली लक्षांत घेतल्यो. एक, फॉलो द रूल ऑफ कंट्री आनी डू समथींग फॉर सेल्फ. ह्या आमी म्हणटा की आमी तशें पळोवंक वचत जाल्यार आमी देश कायदे कानून सोडून दियात, बेजीक फंडामेंटल्स गजाली ज्यो करपाक जाय त्योच एक एकदां करिना. त्यो जर आमी करपाक सुरवात केली आनी आमी स्वताकूच डेव्हलप करपाक जर सुरवात केली जाल्यार हो देश 2047 पर्यंत पूर्णता विकसीत राष्ट्र म्हणून डेव्हलप जातलो. आमी म्हणटा तसा म्हाज्या इकॉनॉमी खातीर म्हाजो जर आमी विचार करपाक सुरवात केलो, म्हाका नोकरी मेळूं किंवा न मेळूं, बट देश आज राज्यांत आनी देशांत जे ऑपॉर्च्युनिटीज आसा तितूंतली एखादी ऑपॉर्च्युनिटी हांव ग्रॅब करतलो आनी सुरवात करतलो जाल्यार सुद्दां म्हणजे दॅट इज कॉन्ट्रिब्युट्स टू द नेशन, दॅट कॉन्ट्रिब्युट्स टू द नेशन. ही गजाल आमी लक्षांत घेवपाक जाय आनी खऱ्या अर्थात म्हणजे आमी तितून वांटेकारी जातले अशें म्हणपाक काय हरकत ना आणि ते जावचे अशी म्हजी इच्छा आसा. पण हातून प्रत्येक तरणाटो कसो विचार करू शकता? प्रत्येक तरणाटो आपूण कितें कॉन्ट्रिब्यूट करू शकता जेणे करून विकसीत भारत ही जी संकल्पना आसा ती पूर्णत्वाक वतली? वेगळे कॉन्ट्रिब्यूट कांयच करपाची गरज ना. हांव परत एकदां सांगता, तुमी तुमकांच डेव्हलप करात आणि तुमी तुमच्याच खातीर कितें तरी करात. हांव म्हणटा बरेचशे फावटी ग्रॅज्युएट इन मेकॅनिकल इंजिनियर जावन घरा कडेन बसच्या पेक्षा यू स्टार्ट समथींग. You start something. Don't ask me for the LDC job. मेकॅनिकल भुरग्यान जर म्हाजे कडेन LDC जॉब जर मागलो जाल्यार म्हाका वायट दिसता. हांव परत सांगता. आनी मेकॅनिकल जावन किंवा कितें हांव म्हणटा मोस्ट ऑफ द टायम तूं टॅक्निकल शिकलाच कित्याक? मागीर आर्ट्स शिकला आनी टॅक्निकल शिकला तेज्या भितर फरक तो कितें तर? ओके, वेरियस फिल्ड्स जे आत्तां एवेलेबल आसात तातूंतल्यान म्हाजी पॅशन कितें, हांव काम कितें करूं शकता. ड्युअल डिग्री सिस्टम जे आत्तां आमी वेगवेगळी वेरियस, हांव तितून डिटेलान वचना म्हणून हांवें म्हटलें हांव कितें करूं शकतलो, तूंच सगळें करूं शकतलो. आमी जेका म्हणटा पळय न्ही, कोण म्हणजे ताकद कोणा कडेन आसा? ताकद आपल्याच कडेन आसा. पावर इज विदीन अस. हांवें जर म्हटलेलें हांव कितें करतलो जाल्यार हांव मुख्यमंत्री जावचोच नाशिल्लो. आपल्याच कडेन म्हणून तर सुरवात ही आपल्या पासून जावपाक जाय आनी खंयच्याय कामाची आसना. म्हणजे जे काम आपूण खूब बऱ्या पद्दतीत करूं शकता सुरवात करा त्या कामाची. म्हणून म्हटलें हांवें ग्रॅज्युएट BA BCom BSc जाल्ले भुरगे सुद्दां तुमी खंयच्या तरी कामाची सुरवात करात. हांवें पळयलें की फाटल्या दिसांनी म्हजे कडेन स्पेशल D.Ed केल्ले भुरगे आयले
आमी म्हणाले की आमी बेकार रावन कितें करतले. दे हॅव स्टार्टेड देअर ओन NGO. तांच्यांनी स्पेशल स्कूल स्वताच सुरू केले. आफ्टरवर्ड्स वी हॅव गिवन देम परमिशन. म्हणजे तेंच्यांनी आपली नोकरी खंय तरी मेळटली म्हणून रावंक ना. शिरोडाक तेंच्यांनी आयले अक्षरशः 2 वर्सां त्या भुरग्यांनी फुकट शिकयले. कोणाक शिकयले? स्पेशल चायल्ड. जी घरात भुरगीं आशिल्ली ज्यांच्या पेरेंट्स अक्षरशः तांचेर बर्डन आशिल्ले 2 वर्सां कसल्याच पगारा शिवाय 2 वर्सां शिकोवप. 30 ते 40 भुरग्यांक एके कडेन हाडली. एक आपूण पे करून वयल्यान तेंच्यांनी रूम रेंट पे केले. तांकां तेंचे पेरेंट्स हाडून पावयताले शिकयले. म्हाका पळयल्या उपरांत दिसलें की हय हांकां परमिशन दिवपाक जाय आनी मागीर पेमेंट सुरू करपाक जाय. 2 वर्सां उपरांत आत्तां खंय तरी तांकां पगार मेळपाक सुरवात जाला. मागीर 2 वर्सां फुकट कित्याक काम केलें? तांच्यांनी जर म्हटलें आमकां पगार खंय मेळटा आमी कित्याक काम करचें हें. आनी तेय बी स्पेशल भुरग्यांचे. आमी हांगासर टीचर बेश्टी ऑनरेट तर पगार घेतलो दितलो काय पयलीं विचारता आमी. म्हणजे तूं पगार दितलो जाल्यार येता म्हणटा नाल्यार येत ना. बरेचशे बाबतींत हांव म्हणटा तेणी म्हाका विचारलें ते पॉलिटिकल आमदार आनी खासदार सोडून दी. हांव पळयतां की ग्रॅज्युएट भुरग्यांक देर इज एन गोवा पब्लीक सर्वीस कमिशन ही एग्जाम दिवपाक शक्य आसा. हांव दिवं शकता काय म्हणटा. हांव इलिजिबल आसा काय विचारता. म्हणजे फॉर एग्जाम्पल जेन्ना वी आर एडवर्टायझींग फॉर द ज्युनियर स्केल ऑफिसर ग्रॅज्युएट जाल्लो एखादो भुरगो म्हाका विचारता हांव इलिजिबल आसा काय म्हणून ताका. वॉट इज दीस? म्हणजे कॉलेज लेवलाचेर आमी करता तरी कितें? पूर्ण कॉलेज शिकतना मागीर आमी कितें करता तर? हांव बाकीचे सोडून दी म्हणटा. अरे स्वता खातीरच स्वताच करा न्ही. नेशन बिल्डींग जायत रावतलें. हांवें म्हटलें तुमी तुमच्या खातीर कितें केलां पयलीं ताचोच विचार करा. जे पेरेंट्स तुमकां कॉलेजीन धाडटा, जे पेरेंट्स तुमकां जे टिचर्स तुमकां शिकयता आनी इट इज ऑलमोस्ट अशें पळोवंक वचत जाल्यार इट इज एन फ्री ऑफ कॉस्ट एड्युकेशन अप टू द ग्रॅज्युएट आमी दिता. हार्डली कितें तरी फीस आसतली. एवरी खंयची तूं कॉलेजीन वचून पळय कितें पळय. जर तेंच करपाक सोदिना आसत जाल्यार मागीर आनी नेशन बिल्डींग म्हणून म्हटलें हांवें नेशन बिल्डिंगाचो विचार मागीर पळया पयलीं सेल्फ बिल्डिंगाचोच विचार करात. सेल्फ बिल्डिंगाचो विचार जालो जाल्यार ऑटोमॅटिकली नेशन बिल्डींग जातलें. कितलो सुंदर विचार आसा. नॅशनल बिल्डिंगा कडेन वतले जाल्यार पयलीं सेल्फ डिसिप्लीन सेल्फ बिल्डिंग जावप सामकें इम्पॉर्टंट आसा आनी हे घरांतल्यानच सुरू जावपाक जाय. अशे बरेच प्रश्न आसात की सीएम सरांचो एक बरो प्रोग्राम जो स्वयंपूर्ण गोंय आमकां सगळ्यांक खबर आसतलें तर त्या मिशना अंतर्गत तांणी बऱ्योच गजाली चालीक लायल्यात. तर एक प्रश्न युवा वर्गा कडेन जेन्ना आमी पळयतात तेन्ना एक प्रश्न म्हज्या मनान येता की जशे तुम्ही स्वयंपूर्ण मित्र तयार केले तसे आम्ही युवा वर्गा खातीर गांवांनी कॉलेजींनी आम्ही युवा स्वयंपूर्ण मित्र तयार करू शकतात काय कितें जेणे करून फुडल्या पिळगेक मार्गदर्शन जावं शकता. फुडें आपण कसो स्वता बिल्ड करू शकता. कारण एक विषय तुम्ही जो थोड्या खिणा पयलीं मांडलो तो म्हणजे आपलो ग्रॅज्युएशन जाले काय पयलीं गव्हर्मेंट जॉबाक खंय तरी तेकय ताका तो विषय न येता आपणे सेल्फ स्वता कितें तरी करप. अशें म्हणटात की आपणे व्यवसाय करून दुसऱ्याक जॉब दिवप हे सगळ्यात मोठें आसा. जाल्यार तुमचें हाजेर कितें मत आसा? एक म्हणजे तूं स्वयंपूर्ण मित्र स्वयंपूर्ण गोंय म्हाका दिसना भितरल्या कितल्या जाणांक विशय खबर आसतलो असो. त्या खातीर हांव त्याय प्रोग्राम म्हाका दिसना म्हणजे हार्डली स्वयंपूर्ण गोंय कोणाक खबर आहा? हार्डली 5-6 जाणांक. हे बी म्हणजे सरकाराचो पेट प्रोग्राम म्हणजे 6 ते 7 जाणांनी हात वयर केला. ओके, ज्याचो कंटिन्युअसली हॉनरेबल प्रायम मिनिस्टर आपल्या भाशणांतल्यान उल्लेख करता. तेंय कितल्या जाण हांव तितूर वचना म्हणून हांव परत एकदां म्हणटा त्या खातीर ते स्वयंपूर्ण मित्र वेगळे. म्हाका हांगासर बसलेले जर तांकां लिडर्स जावपाक जाय आनी ते जर स्वताक लिडर्स म्हणटा ओके जाल्यार तेंच्यांनी स्वताच आपल्यो लिडरशीप स्किल्स डेव्हलप करच्यो आनी सरावंडींग जितके आसा पळय न्ही आपल्या क्लासांत आपल्या कॉलेजींत तांच्या मदीं लिडरशीप स्कील वाडोवच्यो. ताज्या खातीर तांकां कितें मदत करपाक जाय पळय न्ही एज माय डायरेक्टरेट ऑफ हायर एड्युकेशन किंवा गोवा युनिवर्सिटी कावन्सील आय एम रेडी टू डू इट. बट ह्यो लिडरशीप स्किल्स युथा मदीं वाडच्यो हाज्या खातीर सातत्यान आमचो प्रयत्न आसा आनी तो करपा खातीर वॉट एवर हेल्प इज रिक्वायर्ड फ्रॉम द गव्हर्मेंट वी आर रेडी. क्या बात. आता हे जाले म्हज्या मनातले प्रश्न. आता तुमचे प्रश्न म्हजे कडल्यान सीएम सरा कडेन वतले आनी हांव नांवां घेता कोणे कोणे प्रश्न विचारले ते फक्त उबो रावल्यार मातसो बरो कारण सीएम सराक कळुनी कोणे प्रश्न विचारला तो ताका लागून. सध्या कृष्णा गांवस ताणें GS कृष्णा गांवस ताणें हो प्रश्न विचारला. तर ताजो प्रश्न आसा की जेन्ना फायनल इयर स्टुडंट जेन्ना इलेक्शनाक वचपाक सोदता तयारी करता इलेक्शनाची तयारी करता तेन्ना ताका कॉलेज अलाव करना. कित्याक अशें तुमकां दिसता? तूं फायनल इयर कर आनी डायरेक्ट पंचायतीकूच राव मरे थंय आनी कित्याक रावता.
तू एकाच वर्साचो जर विशय आहा तुका थंय पयलीं 5-6 कितें तरी बरें स्कोर कर आनी डायरेक्ट यो आनी पंचायतीक राव तेन्ना तुका पंचायतीक रावंक मेळटा जिल्हा पंचायतीक रावंक मेळटा आमदारकेक रावंक मेळटा सगळ्याक राव निदान एकूच वर्स जें आसा पळय न्ही तेजो करियराचो विचार कर इतकेंच कॉलेजीचें म्हणणें आहा खंयसर कायदो ना पण आमचो थॉट इतकोच आसा की फायनल इयराक आसतना तूं मातसो इलेक्शन सायडीक दवरून आपल्या करियराचो विचार करचो म्हणून आसा म्हाका दिसता कृष्णा फुडल्या पंचायतीक रावं येता तुज्यान तुजी पंचायत खंयची ओंडा मरे खूब स्कोप आहा सगळ्यांनी ताळयो मारच्यो कृष्णा गांवस हांकां कारण एक कशें आसा की एक ताकद जाय पडटा प्रश्न विचारतालो जाल्यार सुद्दां सराक सीएम सराक किंवा सरकाराक सुद्दां आपण जेव्हा प्रश्न विचारता तेन्ना ती सुद्दां एक लिडरशीप क्वॉलिटी जावंक शकता दुसरो प्रश्न आसा नुपूर नरेंद्र परब गव्हर्मेंट कॉलेज सांकलीम नुपूर तो गेलो दिसता तो गेलो जाल्यार तेजो विचारू नका दुसऱ्याचो फक्त प्रश्न ताणें विचारला तो न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल विचारला तर तुमचें ताजेर कितें मत आसा Anyhow, new education policy NEP 2020 after 40 years government of India has launched national education policy म्हण किंवा new education policy which is in various career options ही available and parallel entry to the different course ही संद सगळ्या जाणांक अवेलेबल करून दिल्या ह्या ग्रॅज्युएट लेवलाचेर सुद्दां वेगळे ऑप्शन्स जर विचार करपाचो जालो जाल्यार तुमी त्या ऑप्शनांचो विचार करपाक शकता हे तुमच्या खातीर आसा हांव प्रायमरी आनी बेजीक हेच्या खातीर उलोवंक ना म्हणजे यू कॅन गो पॅरलली यू कॅन चूज डिफरंट सब्जेक्ट एंड यू कॅन कंप्लीट युअर ग्रॅज्युएशन्स फुडलो प्रश्न आसा तो सतेज खांडेपारकार गोवा युनिव्हर्सिटी सतेज बाब तुवें प्रश्न विचारला तो की कॉलेजींतले जे इश्यूज आसात ते तुमच्या मेरेन आमी कशे डायरेक्टली हाडूं शकतात कशे पावोवंक शकतात गोंयचे इश्यू पयलीं खूब आहा तूं आनी कॉलेजींतले कित्याक हाडटा तूं तुज्या कॉलेजींतले इश्यूज पयल्यान पयलीं तुज्या प्रिंसिपला कडेच मांड तुज्या प्रिंसिपलान सोडोवपाक जाय उरलेले म्हाज्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशना कडेन मांड ही इज देर ओके तिसरो उरलो सेक्रेटरी एड्युकेशन आनी फोर्थ वन इज मी तरी तुका सामकेंच ते कोण आयकना जाल्यार म्हाका मेल कर म्हणजे सीएम हेल्पलायनीचेर किंवा डायरेक्टली सीएम हाजेर तो मेल केल्यारूय म्हाका पावता ताणें आनीक एक मोठो प्रश्न विचारला तो म्हणजे स्टुडंट्स इलेक्शनाच्या वेळार डिफेम जावपाचे चान्सीस असतात तातूंतल्यान आपणें कशें भायर सरप मेंटली आपणें कसो तो ओवरकम करप हो ताजो प्रश्न आसा डिफेम आनी कित्याक रे फेमूच चड आसता तितूर मरे युनिव्हर्सिटी बी येता तशें जर आसत न्ही रे जाल्यार ती बरी म्हणपाचें कशें कित्याक सांगता तुका तेन्नाच्यान संवय जातली फुडें राजकारणांत रावपाचो जर आसत जाल्यार ती संवय जावप गरजेचें आसा आमकां गाडी खूब जाण सवता डेली सवता आमकांय संवय जाल्ली आहा आतां जाल्यार ती डिफेमेशनाक भियोन जावचें ना जाका पॉलिटिक्सान फुडें येवपाक जाय किंवा जाका लिडर म्हणून फुडें वचपाक जाय तेणें डिफेमेशनाक भिवपाचो नासता म्हणून हांव परत परत सांगता भिवपाची गरज ना म्हणून या बाद एकदा जोरान ताळयो जावनी आणि थँक्यू सर सीएम सरांनी जी गजाल सांगली ती खरीच सारखी आसा मेंटल स्टेबिलिटी किंवा पेशंटली ह्यो गजाली हँडल करप ही तुजी पहिली पायरी जावन आसा पहिली ताकद जावंक शकता कोणें नांव दिवना म्हाका पूण ताणें एक प्रश्न विचारला की प्रायव्हेट कॉलेज आनी गव्हर्मेंट कॉलेज हांचे फीज इक्वल कित्याक नासता कोणें मातसो हात वयर काड हो प्रश्न कोणालो आसा तो किंवा तूं स्वता उबो राव किंवा अनामिका नांव ना हाचेर प्रायव्हेट कॉलेज आनी गव्हर्मेंट कॉलेज हितूर फीज सेम आसा फक्त ज्यो सेल्फ फायनान्स कॉलेजीस आसा त्या कॉलेजींनी फीज डिफरन्स आसा अदरवायज सगळ्या कोर्सीसा खातीर ज्यो ग्रँट इन एड विथ द गव्हर्मेंट आसा तेजी फीज इक्वल आसा फक्त जे सेल्फ फायनान्स काही कोर्सीस आहा गोंयांत ताजीच फीज डिफरन्स आसा बट ताज्या खातीरय बी आमच्यो डिफरंट स्कॉलरशीप आसा वयल्यान त्योय आमी तांकां सगळे दीत आसता जनरल सेक्रेटरी गोवा कॉलेज ऑफ फार्मसी चारुली केणी तुझो प्रश्न आसा की इन्फ्रास्ट्रक्चर फार्मसी बिल्डिंग केन्ना जातली फार्मसी कॉलेजीची बिल्डिंग खूब डेलिवेटेड कंडिशनान आसा म्हाकाय खबर आसा फाटले 3 वर्सां कंटिन्युअसली ती बिल्डिंग बांदपाक जाय बट जाला कितें दोन गजाली आहा भितर एक म्हणजे आमी जागा डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन ताकाय खबर आहा आमी आल्तिनाचेर दुसरी जागा आयडेंटिफाय केल्या पण आमकां एकंदर ओवरऑल कॉम्प्लेक्स एकी कडेन व्हरपाक जाय आर्किटेक्ट कॉलेज फार्मसी कॉलेज म्युझिक कॉलेज आनी हे आमी युनिव्हर्सिटीन 2 लाख स्क्वेअर मीटर घेवन तो एक कॉम्प्लेक्स बांदपाचो आमचो विचार आहा अजूनय लिटिगेशन सुरू आहा बट विदीन दीस 6 मंथ्स
आमी कॉलेजीचो फावंडेशन स्टोन घालतले इतकें हांव तुका नक्की सांगता. म्हणजे तूं खंयच्या इयराक हा? हांव थर्ड इयर सर, जनरल सेक्रेटरी. तुका मेळची ना कदाचित ती कॉलेज. ताका आनी 2 वर्सां तरी वयतली. एनी ऑपॉर्च्युनिटी इज अ गुड. फुडल्या स्टुडंट्सांक तरी बरी कॉलेज मेळची म्हणून तुवें प्रश्न विचारला. सर आमच्या कडेन 1917 आमचे हॉस्टेल घाल्ले, ताजेय अजून कांय जावलें ना. ताजो इवन मेंटेनन्स सुद्दां जाल्लो ना. हॉस्टेलाचो मेंटेनन्स हांव जाता तितके बेगीन तुका ह्या वेकेशनान करून दिता. तेंचे हॉस्टेला ते भूषण मेंटेनन्स ह्या वेकेशनान करता. सर आनी कॉलेजीची स्वताची अशी ट्रान्सपोर्ट सिस्टम कांय ना. ताजेर कितें तरी विचार घेवचो अशें समज तर. बस स्टँड टू कॉलेज? हय सर, आमचो स्वताचो असो ट्रान्सपोर्ट ना. आमची बस स्क्रॅपयार्डान खूब तेंप जाल्लो गेल्ली आसा. सो भूषण तांकां डीटीक सांगून नवीन बस दिवपाचें करून. धन्यवाद सर. फुडलो प्रश्न आसा तानिया बांदोडकर, श्री राजेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग. तानिया तानिया का तनाया? तनया तनया. ताचो प्रश्न असो आसा की इंजिनियरिंग स्टुडंट्सां खातीर जॉब ऑपॉर्च्युनिटीज सरकार कितें दिता? इंजिनियरिंग स्टुडंट्सां खातीर हांव म्हणजे गव्हर्मेंटान डायरेक्ट रिक्रुटमेंट आसा. नो डावट PWD, WRD, तुजे इलेक्ट्रिसिटी ह्या सगळ्या हातूंतल्यान ऑपॉर्च्युनिटीज आसात. बट ताज्या भायर सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा ताजेर आमी केन्ना विचारूच करिना. म्हणून म्हटल्यार आतां एखादो PWD इंजिनियर जाल्लो भुरगो कॉन्ट्रॅक्टर जावनूय काय कितें, मागीर तेणी स्वताचो बिझनेस कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुरू करचो. एक गव्हर्मेंट जॉब हो इट इज वन क्रायटेरिया. जाल्यार डिफरंट तो स्वता कॉन्ट्रॅक्टर म्हणून फुडें येवपाक शकता. ताका जो फायनान्स जाय, EDC इज डुईंग द फायनान्स. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे फक्त रोड कॉन्ट्रॅक्टर न्हू. हांव परत एकदां सांगता, आज इलेक्ट्रिसिटीन कॉन्ट्रॅक्टर जाय, WRDन कॉन्ट्रॅक्टर जाय, वेस्ट मॅनेजमेंटान कॉन्ट्रॅक्टर जाय, फायर सर्विसीसान कॉन्ट्रॅक्टर जाय. आनी मॅक्झिमम जर काडून पळयशात जाल्यार आत्तां आसतले 50% कॉन्ट्रॅक्टर्स आर फ्रॉम द आउट ऑफ गोवा. आत्तां कोण तरी करता. त्या खातीर इंजिनियर जाल्ल्या स्टुडंट्साक फक्त जॉब ऑपॉर्च्युनिटी एकच संद न्ही, तर ताच्या खातीर हे सगळ्यो एव्हेन्यूज ज्यो आसा पळय एवेलेबल आसा. आनी ताज्या भायर ताका परत हांव म्हणटा इंजिनियर म्हणूनच न्हू, खुबशे जाण इंजिनियर आमच्या कडेन ज्युनियर स्केल म्हणून जॉयन जाल्या. ओके, दे आर डुईंग वंडर इन ज्युनियर एज अ ज्युनियर स्केल ऑफिसर्स. ओके, माय जॉयंट सेक्रेटरी फायनान्स प्रणव भट इज एन म्हाका दिसता GEC पास आउट, मेकॅनिकल इंजिनियर, बट इज वर्किंग इन फायनान्स. म्हणजे विचार कर. बेळे आन्सर. आनी कितें विचारपाक जाय? एक मोठो डिफिकल्ट प्रश्न विचारला आणि नाव दिवना. प्रश्न असो आसा की कॉलेजींनी युनिफॉर्म कंपल्सरी कित्याक काय म्हणून. ताळ्यो अश्यो भयानक आसा की रिस्पॉन्स म्हाका दिसता तांकां वेगळे कितें तरी. म्हणजे नाका म्हणून तांकां टाळयो मारल्यो काय जाय म्हणून मारल्या? नाका. एक तर युनिफॉर्मिटी उरची म्हणून युनिफॉर्म आशिल्लो. बरेचशे फावटी म्हणजे हो एके वाटेंतल्यान नो डावट म्हणजे तुमी मॅक्झिमम स्टुडंट्सांनी सांगला, बट ताच्या खातीर 3 दीस 4 दीस कितें तरी विचार करूं येता. बट एक गजाल आसा की बरेचशे फावटी आमच्या कडेन ज्यो बाकीच्योय सगळ्यो रायटिंगान ज्यो वेगवेगळे विशय येता, आपल्या कडेन बरो ड्रेस ना म्हणून आपूण कॉलेज सोडली. आपूण बाकीचे आपली फ्रेंड्स घालूंक तशें 6 दीस 6 ड्रेस घालूंक शकना म्हणून आपूण कॉलेजीक वचपाचेंच बंद केलें. ही दुसरी बाजू आहा. ओके, ताज्या खातीर तो सारसार म्हणजे त्या खातीर म्हटलें हांवें पयलींच युनिफॉर्मिटी उरपाक जाय म्हणून आमी युनिफॉर्म लायल्या. तुमकां बरो ड्रेस घालपाक जाय तो एक दीस दिवं येता घालपा खातीर, बट खंय तरी एक युनिफॉर्मिटी सगळ्या मदीं तो डिफरन्स उरचो न्ही. म्हणजे रीच पुअर, परत आमी जशें म्हणटा की कास्ट डिफरन्स उरता तशें हांगासरी तोय डिफरन्स उरचो न्ही म्हणून युनिफॉर्म आसा. कारण खंयसरूच तुवें जशें डिफेमेशन आनी मेंटल स्ट्रेस जो म्हटलो पळय न्ही, हांगासर तो मेंटल स्ट्रेस तरी चड आसता. एकंदर जर पळयत जाल्यार एखाद्या कडेन पळयल्या उपरांत एखादो चलो बरे आपले जे शूज बीज ते 8 काय 10 हजाराचे बी तसले घालून येता आनी दुसऱ्याक जेन्ना 1000 रुपयाचे शूज घालूंक शकना पळय न्ही, तेन्ना ताका गिल्टी फील जाता. ओके, आतां पयलीं बायक सुरू जाल्यात, तो येता आसतना ती 1 लाखाची बायक घेवन येता आनी दुसरो बाबडो बसीर येता. ओके, तेन्ना तो डिफरन्सीस दिसपाक लागता. हाजो सगळ्याचो विचार करून ओके आमी युनिफॉर्म लावपाचें अशें डिसिजन घेतलेलें. आनी खरोखर म्हणजे तेजो आमी फिडबॅकूय घेतला खूब जाणां कडल्यान. आमी तुमी सगळ्या जाणांक आतां सगळ्या जाणांक
अशें भायर फंक्शन आसतात मरे, बाकीची सगळी फंक्शनां आसता, रुटीन आसता, तेन्ना तुमकां कोणी युनिफॉर्म घालून येया म्हणून ना. ओके, म्हाका दिसता तुमी सगळ्या जाणांनी, कारण तुमी लिडर्स आसात, ओवरऑल कम्युनिटीचो, ओवरऑल कॉलेजींतल्या सगळ्या भुरग्यांचो विचार जावपाक जाय. थोड्यांनी तुमकां मतां मारल्या ती सगळ्यांनी मारल्या मरे, काय थोड्यांनी आमी एखादें डिसिजन घेवपाचें आसत जाल्यार गोंयच्या सगळ्या सेक्शनाचो विचार करता, सगळ्या सेक्टराचो विचार करता. वी आर नॉट थिंकींग अबाउट म्हणजे क्रिमी लेयर वयले आसा त्यांचोच विचार करिना. सगळ्यांचो विचार करप हो सातत्यात गरज आसता. त्या खातीर तुमी म्हाका दिसता रिथिंक करात, परत एकदां विचार करात. फुडले फावटी जाल्यार इलेक्शनाक उबें रावंक मेळचें ना. ओके, सगळ्यांच्यांनी विचार करचो आनी तांच्यांनी परत एकदां कळोवचें डेफिनेटली. ताच्या उपरांत मागीर आमी विचार करता. युनिफॉर्माचे बरेच प्रश्न आयलेत तसे. म्हाका दिसता सगळ्यांनी मिळून ठरयल्लें आसतलें आज युनिफॉर्मा बद्दल विचारतले म्हणून सीएम सराक. आनी फुडले आसा रिसी पेरीस, तूं न्ही कसले? हॅलो, तो आतां युनिफॉर्माचो प्रश्न विचारलेलो न्ही, तेजेर एक मुद्दो आसलो दोतोर. जेन्ना आमी युनिफॉर्मिटी बद्दल उलयता तेन्ना फक्त युनिफॉर्म म्हणजे कपडे घालता ते न्ही, तर ती खूब वेगळ्या प्रमाणांनी आमकां पळोवपाक मेळटा. म्हणल्यार शूज युनिफॉर्म आसून सुद्दां वेगळे घालूं येता. जे हांव घडयाळ घालता ते कोण 1 लाखाचे घालूं शकता, 10,000चे घालूं शकता. म्हणून निदान आमच्यान जाता ती तरी युनिफॉर्मिटी दवरपाचो आमी प्रयत्न केला न्ही. निदान तूं ती घडयाळ काय आमी काडूंक शकना, नाका म्हणूं शकना, शूजूय आमी ते नाका म्हणूं शकना. निदान एटलिस्ट म्हणजे डायरेक्ट युनिफॉर्मिटी कितें दिसता पळय न्हू, ताजेर तरी युनिफॉर्मिटी हाडपाचो आमचो प्रयत्न आसा. पूण एक बारीकशें उतर आसलें दोतोर, की जेन्ना 18 वर्सां जाता तेन्ना आमकां एक स्वताक मत मारपाक आमकां संदी मेळटा. त्याच बरोबर स्वताचो विचार आमचे कडेन आसता. आमी जे घालता ते फक्त एस्थेटिक्स न्ही, तर आमी कितें म्हणपाक सोदता, उलोवपाक सोदता, ती फ्रिडम सुद्दां आमी जे कितें घालता तेतूंतल्यान दिसून येता. म्हणून भुरग्यांचो असो विचार आसलो की फक्त युनिफॉर्म दिसपा खातीर न्ही, तर आमकां खबर आसता की आमची परिस्थिती कितें आसा, बॅकग्रावंडांतल्यान घरचो बॅकग्रावंड कितें आसा, हे 18 वर्सां जाल्या उपरांत आमकां कळून येता. म्हणून ती एक फ्रिडम आमकां मेळची म्हणून आमी जे कितें घालता ते एक्सप्रेस करपाक. धन्यवाद. फुडलो विचार प्रश्न करता. सॉरी, फुडलो प्रश्न विचारला. सायन मारल्या सोमती, हांव गौतमशें नांव धरता. गौतमान म्हाका दिसता सोमती सायन मारून दवरली हांगा. की ताजो प्रश्न आसा सीएम सर, की टॅक्सेशनाचेर तुमचें कितें म्हणणें आसा? जे भारतान टॅक्सेशन सिस्टम आसा ताचेर कितें म्हणणें आसा? टॅक्सेशनाचो कोण विचार करपाक लागला? हात वयर कर म्हाका. सध्या टॅक्स कितें पे करता म्हणजे युनिफॉर्म टॅक्सेशन्स येवचे म्हणून भारतात जीएसटी लागू केला. 1 नेशन 1 टॅक्स. ओके, होच सध्या पयली समजचो आनी त्या टॅक्सेशनांतल्यानूच सगळ्या पयली सगळ्यांक समजप हें गरजेचें आसा. फुडलो प्रश्न डॉक्टर पंकज सायनेकार हाणें विचारला की आमी गोंयान योगीक एक्सरसायजीस कशे आमच्या डे टू डे लायफान हाडूं शकतात? पंकज सायनेकर, पंकज उबो राव. पंकजाक कितले लोक वळखता? हार्डली 8 ते 10 जाण. ओके, हांवें कित्याक सांगलें जाणा, पंकज सायनेकर इज अ रोल मॉडेल फॉर द गोवन यूथ. हांव परत एकदां सांगतलो, सूर्य नमस्काराचो लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स जर गोंयांत कोणी केला आसत जाल्यार तो पंकज सायनेकरान केला. कंटिन्युअसली 24 hours सूर्य नमस्कार घालीत रावप, 24 वरां न थकता न न्हिदता. हांव गेला तेजो रिकॉर्ड पळोवपा खातीर. न थकता न न्हिदता 24 वरां तेणी सूर्य नमस्कार घातल्या. हो रिकॉर्ड देशांतलो तेज्या नांवाचेर आसा आनी खरोखरूच म्हणजे गोवन शूड फील प्राऊड अबाउट द पंकज सायनेकर. ताज्या भायर आनी तेजे 2 अवॉर्ड आसा. 2 खंयचे खंयचे ते? एक लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड आनी एक कितें तरी हावर्ड मायक दी. मायक दी ना. बेसिकली ते 3 रेकॉर्ड जाल्ले. म्हणजे एक सूर्योदय ते सूर्यास्त म्हणजे सनरायज टू सनसेट. तितून एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स एक जालो तो लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि तिसरो जो जालो तो कंटिन्युअस मॅरेथॉन हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्ड. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स तुझ्या खातीर परत एकदा. फक्त ताळयो मारून जावच्यो ना. ताळयो मारल्या तांकां विचारता हांव, दिसांतल्यान 5 तरी सूर्य नमस्कार घालता तेंच्यांनी हात वयर करचे. 5च जाणांनी हात वयर केले. परत हांव घालता म्हणून हांवें हात वयर केला. निदान 5 तरी घालचे. हांवें इतक्या खातीर म्हटलां, इट इज फॉर युअर फिटनेस.
आमी कितले जाण आपल्या फिटनेसाचेर लक्ष दिता. इट इज एन सगळ्यांत ऑफकोर्स कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू दोगांयकू. आमी सगळ्यात प्रेस्टिजियस जर कितें आसत न्ही जाल्यार नॉट ड्रेस आनी नॉट वॉच, सगळ्यात प्रेस्टिजियस आनी सगळ्यात म्हारग जर कितें आसा जाल्यार आपलें हेल्थ. आमी तेजेर केन्ना पयशे स्पेंड करपाक पळयना. आमी घडयाळीचेर पळयता, बुटाचेर पळयता, एका लाखाची घडयाळ आनी 80,000चे बूट हाजेर सगळे जाण पळयता. बट फिटनेसाचें आपूण कितें खाता हें कितलें हेल्दी आसा काय कितें, आपूण कितलो वेळ आपल्याक पर्सनल लायफ म्हणजे हांव म्हणटा फिटनेसा खातीरच, इट इज अ फिजिकल फिटनेस एंड मेंटल फिटनेस, कितलो वेळ दिता काय कितें हें पळोवपाची गरज आसा. म्हणून म्हाका दिसता निदान स्वामी विवेकानंदाच्या जयंतीच्या निमित्तान आमी जर टेक अवे कितें जर म्हणत न्ही रे जाल्यार फिटनेस इज अ टेक अवे. हांगा बसलेल्या प्रत्येक जाणांनी फाल्यांच्यान कमीत कमी म्हणजे लिडर जावपाचो तो बरें आहा, बट पयलीं फीट उरपाक जाय लिडर जावपाक जाय जाल्यार. आनी फीट उरपाक जाय आसत जाल्यार एटलिस्ट फॉर हाफ अवर फॉर सेल्फ हें दिवपाक सुरवात करचें, बाकीचें सगळें मागीर. म्हणून हांव तें एडिक्शन बिडिक्शन तें सगळें सायडीक दवरात, तितून तेजेर तर उलयत ना. पयलीं सुरवात करात म्हणजे हेल्दी इटींग आनी हेल्दी हॅबिट्स जर सगळ्यो आमी दवरले आसत जाल्यारूच आमी फिजिकली आनी मेंटली फीट. हांवें मेंटली म्हटलां फिजिकली फीट आसून उपयोग ना. जर मेंटली फीट नासलो न्ही रे जाल्यार मागीर एक दीस तो हिरो सुसायड केलो तो कोण रे मुंबय सुशांत सिंग राजपूत, ना जाल्यार तो तेज्या सारकिली हँग करपाची वेळ ही वेगवेगळ्या जाणांचेर येता. म्हणून मेंटली फीट आसप हें तितकेंच म्हत्वाचें आसा. ती फिजिकल फिटनेस आनी मेंटल फिटनेस ह्या दोनूय गोश्टीचेर तुमी सगळ्यांनी लक्ष दिवचें आनी स्वता खातीर टायम काडचो, इतकेंच म्हजें म्हणणें आसा. आनी फिटनेस म्हणजे प्रत्येकान जिमान वचोंक जाय अशी गरज ना. जाल्यार सगळे जाण म्हणटाले फाल्यांच्यान आतां जिम लायता आनी एक म्हणजे पप्पाक सांगपाक मेळ्ळें की आनीक 2,000 रुपया लागू कर फिटनेस जिमाक भरपाक जाय म्हणून. तेजी गरज ना. घरात कडेन आपली फिटनेस सगळे जाण दवरपाक शकता. ओके, म्हाका दिसता तुजें सांजचें पूर्ण सेशन आसा, यू कॅन गिव टायम फॉर द पंकज सायनीकराक एक 15 मिनटां दी. हाज्या उपरांत म्हणजे जेवल्या उपरांत दी तेच्या कडेन. जाय जाल्यार तो मातसो लेट जेयतलो. फिटनेसा खातीर कितें कितें करपाक जाय पळय न्ही सिंपल थिंग्स तो तुमकां सांगतलो. मुद्दाम तुज्या शेड्युलान खंयच ना, बट एक सेशन कट करून जाय जाल्यार ताका 15 मिनटां दी. तो सांगपाची तयारी आहे. जेवच्या पयलींच सांग. ओके, जाय जाल्यार तो प्रॅक्टिकली करूनय दाखोवपाक शकता तुमकां. आनी फॉलो करात म्हजें म्हणणें आसा. ओके, फॉलो करात. पंकज सायनीकर कितें सांगता तें तितकें जरी केलें न्ही जाल्यार तुमी खूब कितें स्वता खातीर करपाक शकतले. 15 मिनटां पंकजाक दी. येस, सीएम सरान ताळयो मारा मरे तितके तरी. सीएम सरान सांगली ती गजाल सामकी खरी आसा. शारिरीक आनी मानसीक डेव्हलपमेंट जाता आनी हांगा इक्विपमेंटाची गरज ना, खंय जिमान वचपाची गरज ना. तुज्या घरान तुज्या रुमान तूं जंय रावता थंय ते करूं शकता. आनी आय वॉज अबाउट टू से की पंकज बाब तुवें तांकां मार्गदर्शन दिवपाक जाय अशें म्हणून. आनी सीएम सरान तीच गजाल सांगली की ना जाल्यार बरेच जाण कितें सांगतले खबर आहा, म्हाका ती सायकल हाड म्हणटले तिका पडटा 1 लाख रुपया. ना जाल्यार मागीर परत आनीक इन्स्ट्रुमेंट बाकीचे सगळे हाड ताका पडटा 3 लाख रुपया. ओके, फिटनेस थंयच उरली. ते हाडलेली मशिनां सगळी तशीच थंयसर गंजता. जिमाचे डंबेल्स बारीक जातात पूण आमी केन्ना बारीक जावपाक पावनात जेन्ना आमी जिमान वतात तेन्ना. ओके, तेन्ना पंकज बाब सांजचो मागीर तांकां मार्गदर्शन कर. फुडें वळुया आमी अलिशा वस्त, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग. अलिशा आसा लागीं? हां, अलिशा तुजो प्रश्न आसा की आमकां नर्सीस ज्यो आसात तांकां लेस जॉब ऑपॉर्च्युनिटीज आसात अशें म्हणून गोंयांत. सीएम सर तुमचें कितें मत आसा? लेस ऑपॉर्च्युनिटीज आसा. लेस ऑपॉर्च्युनिटी इन अ सेन्स आतां आमी जितकी पास आउट जाता आनी तुमचे लायक खुबश्यो कॉलेजीस सुद्दां येता. सो आमकां मेन आतां फोकस करपाक JMC आसा आनी खंय गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आसा. बट स्टील आतां एवरी इयर चड कॉलेजी आयला म्हणून भिलें ना तशें ना सर. बट स्टील आतां आमी जितकी पास आउट जाता ANMs JNMs प्लस BSc इवन मास्टर्स करून, सो तांकां कितें अशें आसा ऑपॉर्च्युनिटीज ऑर वर्कलोड कमी करपाक जाय. नर्सिंगा खातीर खरें म्हणजे जी ऑपॉर्च्युनिटीज गोंयांत आनी ग्लोबली जितक्यो आसा त्यो आनी खंयच्याच सॅक्टरांत ना. एक सुद्दां जे MSc नर्स केल्ले स्टुडंट आज गोंयांत मेळना. पयली गजाल आसा, कारण सगळीं जाणां MSc नर्सिंग वॉन्टेड आसा. पयल्यान पयली जायी
वेगवेगळ्या इन्स्टिट्युशनां जाय तुकाच खबर आसतली की टिचींग फॅकल्टी येवपा खातीर कोणूच नर्सीस सध्या गोंयांत मेळना म्हणून तर भायल्यो टिचींग फॅकल्टीज गोंयांत पोस्ट ग्रॅज्युएट करपी येवपा लागलेली आसा. ANM, GNM आनी BSc नर्सिंग ह्या सॅक्टरांतल्यो गोंयांतली फक्त म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलूच न्ही प्रायवेट हॉस्पिटलांनी बी नर्सीस नो डावट दे आर पेईंग थोडेशे लेस पे करता खबर आहा म्हाका बट ते अप टू दॅट लेवल गव्हर्मेंट लेवल ते पे करिना बट तरी सुद्दां म्हणजे थंयसर ऑपॉर्च्युनिटीज आसात आनी ग्लोबली जर पळयत जाल्यार वेगवेगळ्या कंट्रीनी फक्त आपली वचपाची तयारी जाय आनी नर्स म्हणून काम करपा खातीर खूब मोठ्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा. नर्सिंग स्टुडंट्स अजुनूय बी तुवें जशें म्हटलें पळय न्ही दे कॅन स्टार्ट देअर ओन. हांव तुका आतां रिसंटली मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता हांव आजकाल ओल्ड एज होम इट इज नॉट ओनली इट इज एन नर्सिंग होम्स म्हणून सुरवात केला. रिसंटली एकट्यान आमच्या बिचोलेन सुरवात केला. तेणी आपली पूर्णता बिल्डिंगेतले फ्लॅट सगळे कन्वर्ट केले. 40,000 रुपया पर मंथ एकट्या जाणटेल्या कडल्यान घेता. कितले 40,000 रुपया आनी लोक पे करून थंयसर रावपाक येता. एका मनशाचो पर मंथ रावपाचो खर्च कितलो आसतलो चडांत चड एका मनशाक रावपाक खर्च 25,000 रुपया घेता आनी 40 दिसान थंयसर रावपाक एका मनशाचो खर्च कितलो रावप खेळप कांयच नाका जेवण सुशेगाद न्हिदप टीव्ही पळोवप आनी येते कितलो खर्च येतलो येवन 10,000 रुपया बरोबर काय न्ही. रेंट आनी बाकीचे सगळे धरले जाल्यार आनी एक 10,000 रुपया. गोंयांत ह्या सॅक्टराची खूब व्हडली गरज आसा. गोंयांत आत्तां 1-2 सुरू जाला पूण नर्सी आसतल्यांनी म्हजो वेगळोय विचार करूं येता न्ही तोय विचार हांवें सांगचो पडोंक जायना. नर्सिंग इज युअर पॅशन नर्सिंग इज युअर बिझनेस सो यू कॅन थिंक ऑफ दीस बिझनेस ऑल्सो. 4 नर्सी एकी कडेन येत न्ही गो जाल्यार गोंयांत आनीक 8 जरी असले नर्सिंग होम सुरू जाले ओन्ली टू गिव केअर फॉर ओल्ड एज. दोतोराची गरज ना ते बरोवन दितात आपल्याक कितें जालें जाल्यार हांवूच जबाबदार म्हणून बरोवन दितात ते आनी हाची खूब व्हडली गरज आसा. सो यू कॅन स्टार्ट म्हणून त्या खातीर नर्स जावन बेकार उरपाचो प्रश्न येवचो ना. एवरी इयर नर्सिंग स्टुडंट्स गोंया भायर पयलीं 200 जाणां वयताले सगळ्यो कॉलेजी जाल्या उपरांत सुद्दां 100 जाणां गोंया भायर आनीकूय आजूय शिकपाक वयता. येस सर. सो जाता तितके आमच्या नर्सिंग स्टुडंट्साचे बद्दल चिंतचे आनी अशें लायक भायर वयचे गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज अशी न्हू बट स्टील लक्षात आयलें म्हज्या. ओके थँक्यू सर. आणीक एक 4-5 प्रश्न आसात आणि इन्स्टिट्यूट नर्सिंग एज्युकेशन बांबोळी फ्लाविना डिसोजा हाणे एक प्रश्न विचारला की फ्लाविना आसा लागीं तूं हां तर बस ट्रान्सपोर्टा बद्दल ते विचारता की आमकां बस ट्रान्सपोर्ट मेळटली काय म्हणून. सगळ्यांक बस ट्रान्सपोर्ट सुरू करचो पडटलो म्हाका कदंबाक कामाक लावचें पडटलें खंयच्यान खंय बस ट्रान्सपोर्ट. Sir, we have 4 buses in the institute. फ्रॉम इन्स्टिट्यूट टू हॉस्पिटल Yes, from institute to the 4 आसा तुमच्या कडेन 4 आसा पण एकूच चलता. एकूच आनी- चलता. होय आनी आमी 400 भुरगीं आसा एकाच बसीन 8 पावंक हांव जाय. आयज तुज्या प्रिन्सिपला कडेन उलयता आनी उरलेल्यो 3 चालू करपाक लायता. येस सर असो भूषण फोन कर तिका. नाव घाल्लें ना फुडलें पण ते म्हणटात की वायफाय इश्यूज गोंयांत खूब फेस जाता जाल्यार वायफाय सपोर्ट भुरग्यांक कसो मेळूं शकता. वायफाय हॉटस्पॉट आमी सुरू केल्या कितल्या जाणांक खबर आहा जावं ते तरी थोड्या चड जाणांक मातशें खबर आहा. कितले कडेन सुरू केल्या रे गोंयांत कितले कडेन सुरू केल्या 40 जाग्याचेर वायफाय हॉटस्पॉट आमी सुरू केल्या. तुमी ताका रिस्पॉन्स बरो दियात. तुमीच सरकाराचे थोडेशे बरे उलोवपाक सुरवात करा. भायले लोक हांगा येवन सरकाराचे पाड उलयता मरे तुमी बरें उलयत ना. तुम्ही थोडेशे बरें उलयात 40च्या ऐवजी 80 सुरू करा म्हणून तुम्ही सांगा मरे तुम्ही उलोवपाची गरज आसा. तुम्ही जेन्ना इतके वोकल जातले पळय न्ही तेन्ना सरकार 80 कित्याक 160य करतले बट ते तुमचेर डिपेंड आसा. आमी 40 सुरू केले ते घेतले आनी आपुणूच थंय बसला म्हणून बरें उलोवपाक सुरवात करा. ओके आनीक हॉटस्पॉट आमी सुरवात करता. क्या बात. प्रणीर पाटील हाणें प्रश्न विचारला. प्रणीर आसा लागीं तो म्हणटा की हायर एज्युकेशना खातीर स्टायफंड सिस्टम जावंक शकता स्टायफंड मेळूं शकता काय म्हणून. हायर एज्युकेशनाक स्टायफंड सर आतां आमी बीएससी नर्सिंगान वयता तेन्ना इंटर्नशीप ते टायम आमकां स्टायफंड मेळना प्लस जेन्ना हायर एज्युकेशनाक वयता तेन्ना आमकां एमएस तुम्ही जेन्ना बीएस नर्सिंग करता आसतना तुमकां बॉन्डाचेर आमी 2 वर्सां खातीर घेता ओन्ली फॉर 1 year 1 year दॅट टायम वी आर पेईंग. सर बट जे एमएससी घेता पळय हायर एज्युकेशन तेन्ना स्टायफंड तेन्ना तूं स्वता शिकता न्ही रे तेन्ना तूं आमचे कडेन काम खंय करता
अशें कशें जातलें मागीर सगळे जाण म्हणटले आमी MSc केमेस्ट्री करता आमकांय आतां स्टायफंड चालू करा म्हणटले. नो सर, जस्ट प्रमोट टू स्टुडंट टू गो फॉर MSc. आणि थंयसर जे इन्क्रिमेंट सिस्टम बीन लागू करपाक जाय. सो जशें इन गव्हर्मेंट सेक्टर चडशे खूब नर्सीस आहा ते BScूच रावता कित्याक म्हणटा आयज BS सगळे नर्सिंग स्टुडंट ठरोवन आयले आसतले. येस सर. ते म्हणटा की एनी हाव बट एक गजाल आसा आमी नर्सिंग इंटर्नशीप आनी वेगळी नासता. तुमी डायरेक्टली पास आउट जाल्या उपरांत आमी तुमकां बॉन्डाचेर जॉईन करून घेता. वी आर पेईंग समथींग 30,000 रुपीज पर मंथ नाव, रायट? हय. आतां MSc जेंकां करपाक जाय तो वेगळो विशय आसा बट ताजेर आमी मागीर एप्रेंटिशीप म्हणून कितें तरी विचार करता. तुमी एप्लिकेशन्स दियात. ओके श्योर सर. थँक्यू सर. कपिल रावत हाजो फुडलो प्रश्न आसा की गोंयान IT हब केन्ना सुरू जावंक शकता आणि मेट्रो गोंयान सुरू एकूच जातली? मिनिट, तुमी MScचो जो विशय आहा पळय जे वचूंक सोदता तांकां आमी एटलिस्ट ते एप्रेंटिशीप प्रोग्राम घालून थोडो तरी स्टायफंड तुमकां 2 वर्सांक दिवपाचो वेगळो विचार करता. कारण MSc खूब जाणांनी करपाक जाय, आतां गरज आहा त्याची. म्हणून तुमी सेपरेट एक एप्लिकेशन थ्रू युअर डीनूय दियात, वेगळे म्हाकाय धाडात, ताजो हांव वेगळो विचार करता. कारण टू प्रोमोट MSc एड्युकेशन इन नर्सिंग, कारण तेजी खूब गरज आसा. कारण परत कॅज्युअलिटी सुपर स्पेशलिटी हातूंय बी जावपाक जाय. नाजाल्यार भुरगीं MSc करून कोण वचना, BSc करतना एकदाची नोकरेक लागतात. म्हणून एटलिस्ट म्हणजे आमची जी एप्रेंटिशीप स्कीम आहा पळय न्ही ताजो एक थोडो स्टायफंड दिवन तुमकां सपोर्ट दिवपाचो विचार करता. फुडलो प्रश्न आसा कपिल रावत हांणी विचारला की गोंयान IT हब आणि मेट्रो केन्ना सुरू जातले? गोंयांत IT कंपनी ज्यो आसा पळय न्ही, इट इज नॉट अ IT हब जावंक ना, बट गोंयांत आतां पर्यंत ना म्हटल्यो जाल्यार 50-60 IT कंपनीज वेगवेगळ्या पद्दतीत काम करता. ताजेर IT हब जावचो असो आमचो विचार आसा बट अजून डेव्हलप जावंक ना. मेट्रोज इज सेकंडरी, इट इज इन प्लॅनिंग स्टेज. आमी आमचो प्रपोजल रेडी केला आनी विथ द इंडियन रेल्वेज आनी तांच्या बरोबर डिस्कशन सुरू आसा. बट इन लॉंग रन मेट्रोज ज्यो आसा पळय न्ही ह्यो गोंयांत येतल्यो. शेवटचो प्रश्न तुमचे कडल्यान आणि मागीर एकूच प्रश्न म्हजे कडल्यान आसतलो CM सराक. श्रेया खांडोळकार, तुवें आत्ता प्रश्न विचारला. श्रेया म्हणटा की पणजेचो बस स्टँड आणि म्हापसाचो बस स्टँड सुशोभीत करपाचो कितें प्लॅन आसा? पणजेचो बस स्टँड आनी जावं कोणी तरी इन्फ्रास्ट्रक्चराचो विचार केलो. एनी हांव श्रेया खंय? श्रेया लागीं आसा, आत्ता बरोवन दिला म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे स्टुडंट सुद्धा बाबा इन्फ्रास्ट्रक्चराचो विचार करता. म्हणजे जुवारी ब्रिज केला हे मान्य करता तुम्ही, अटल सेतू केला हे मान्य करता तुम्ही. इन्फ्रास्ट्रक्चर बरें आसपाक जाय हाजोय विचार करप एक बरी गजाल आसा. आमकां पणजेंतलो बस स्टँड हो आनी म्हापसांतलोय बस स्टँड हो नवीन करपाक जाय. कारण तो खूब जुनो आनी खूब वर्सां पयलींचो आसा. बट ह्या प्रोजेक्टाक थोडोसो डिले जातलो, ताका आमी सुरू करतले. बट आनी अजुनूय थोडो डिले जातलो. इट इज इन प्लॅनिंग स्टेज. मेळ्ळें आन्सर? ओके. काल आमी नॅशनल यूथ डे ऑब्झर्व केलो आणि त्या निमतान आज हांगा यंग लिडर्स कॉन्क्लेव घडोवन हाडलो आणि बऱ्याच प्रश्नांची उतरां आमकां मेळ्ळी. आनीकूय प्रश्न आसतले, डे टू डे प्रश्न येत रावता आणि आमी अशेच कॉन्क्लेव घेवन, आमी अश्योच मिटींग CM सरा बरोबर घेवन डेफिनेटली आपल्या प्रश्नाची उतरां आमी सोदून काडुया, डिकोड करपाचो प्रयत्न करुया. एक शेवटचो प्रश्न CM सर तुमकां हांव विचारता. आज आमी सगळे मेळ्ळ्यात ताका लागून की स्वामीजींची खंयची गजाल तुमकां चड इन्स्पायर करता आणि तांचो एक थॉट जो तुमी तुमच्या आयुश्यान हाडला? वदळूय हांवें सांगता आसतना सांगलें एवरीथींग इज पॉसिबल म्हणून, जे आमच्या कडेन आमी सगळें करपाक शकता. बट हांव मुद्दामून म्हणजे सदोदीत गोंयकारांक उद्देशून सांगता. आमी जे आसा पळय न्ही रे, आमी सुशेगाद म्हणपाक, गोंयकार सुशेगाद म्हणपाक आमी मातशे फामाद पयलीं पासून. जो मायंडसेट जो आहा पळय न्ही रे, म्हणजे दुकानां सकाळीं 9 ते 12:30 पर्यंतूच दुकान चालू उरतलें, 1 ते 4 पर्यंत बंद आसतलें, 4 उगडटालें, 7 बंद आसतलो. हो आमचो मायंडसेट जाल्लो आसा. आनी सगळे जाण हे आमी जे आहा पळय न्ही थोडेशे लेजी जायत गेल्ले आसा. अभ्यासाच्या बाबतींत म्हणजे कितें जालां, हाजो लॉंग रन परिणाम आमचेर जाल्लो आसा. जनरेशन टू जनरेशन परिणाम जाल्लो आसा. जवळपास आमी जेका म्हणटा 450 वर्सां जशें आमी पोर्तुगीजाच्या हातूंतल्यान उरले पळय न्ही, तांच्यांनी आमकां चड लेजी करून दवरलेले. हातूंतल्यान भायर सरपा खातीर आमी बिजी रावप गरजेचें आसा. आनी ते जर बिजी आमी रावले जर आसत न्ही जाल्यारूच एवरीथींग इज पॉसिबल. म्हणून हांवें म्हणटा एवरीथींग इज इजी वेन यू आर बिजी. एवरीथींग इज इजी वेन यू आर बिजी, बट नथींग इज इजी वेन यू आर लेजी. एक लक्षात घेयात.
म्हणजे आमकां सगळ्या जाणांक दिसतलें की इजी आसा केन्ना आमी जेन्ना बिजी रावतले तेन्ना. बट आमी जेन्ना जर इजी रावले ना म्हणजे लेजी रावले जाल्यार आमच्या खातीर कांयच इजी ना ही गजाल आमी लक्षांत घेवपाक जाय. स्वामी विवेकानंदांचो होच विचार आसा, एवरीथींग इज इजी वेन यू आर बिजी बट नथींग इज इजी वेन यू आर लेजी. त्या खातीर आमी आळस झटकचो आनी सगळ्या जाणांनी सदोदीत बिजी रावचे, कामात बिजी रावचे. आपलें आत्ताचें काम कितें, माय स्टडी हें म्हजें काम आसा, तितूर बिजी रावचो, आपूण तें एचीव करचें. एग्जाम सोंपली म्हणजे परत आपूण लेजी जावचो न्ही, फुडलो विचार करचो, फुडलो प्लॅन करचो, कितें ना कितें तरी प्लॅन करचो आनी तो प्लॅन सक्सेसफूल करपा खातीर म्हणजे आपूण काम करचें. ते जर आमी कंटिन्युअसली बिजी रावले आसत न्ही जाल्यार खरोखरूच सांगता म्हणजे नेशन बिल्डिंगांत तुमचो जो वांटो आसा पळय न्ही हो ऑटोमॅटिकली आमी आमचे वांटेकार जातले म्हणटा पळय न्ही, आमी आमचो कॉन्ट्रिब्युशन जे नेशन बिल्डिंगान दिवपाक जाय ते कॉन्ट्रिब्युशन दिवपाक शकतले. हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी विजन आमच्या मुखार दवरलां. तांच्यांनी आतां पर्यंत जर तुमी पळयशात स्कील इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, फीट इंडिया, डिजिटल इंडिया असे वेगवेगळे प्रोग्राम्स लॉन्च केले. ते प्रोग्राम्स आमकां कितले खबर आसा, त्या प्रोग्रामाचो आमी कितलो फायदो घेतलो ह्या एजीचेर सुद्दां त्या प्रोग्रामाचो आमी फायदो घेवपाक शकता. अशें न्ही की हांव म्हजें ग्रॅज्युएशन कंप्लीट करतलो आनी घेतलो ना, आमी ह्या एजीचेर घेवपाक शकता. आनी इट इज अप टू यू कोण कितें करूं शकता हे प्रत्येकाचेर डिपेंड आसा. ती आपल्या कडेन स्किल्स कितें आसा, आपली पॅशन कितें आसा हाजो जर सगळ्या जाणांनी विचार केलो जाल्यार नक्कीच म्हणजे विकसीत भारत 2047 हे ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान स्वप्न दवरलां फुडल्या. आनी हांव म्हणटा म्हाज्या समोर बसलेले सगळे तरणाटे जेन्ना भारत देश विकसीत 2047 जातलो तेन्ना तुमी 100% त्या विकसीत भारताचे खरे नागरीक आसतले. खऱ्या नागरिकांत तुमचो वांटो म्हत्वाचो आसतलो आनी तो आसपाक जाय अशी हांव अपेक्षा दवरतां. आसतलो काय ना? आसतलो काय ना? आसतलो जाल्यार म्हाज्या बरोबर परत एकदां भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद. सीएम सर हांगा वेळात वेळ काडून आयले आनी तांणी आमकां मार्गदर्शन केलें त्या बद्दल डेफिनेटली आमकां एक बरी गजाल तांणी सांगली की विकसीत भारत 2047 कडेन जेन्ना आमी वतात तेन्ना एक पॉझिटिव्ह मायंडसेट घेवन आमी फुडें सरुया. आनी सीएम सर आमची युवा शक्त जी आसा ही तुमच्या बरोबर डेफिनेटली आसा. तुमच्या सत्कार्यान तुमच्या बरोबर सदांच आसतले. एक फोटो ऑप आमी घेवया, एक सेल्फी घेवया, सेल्फी मुवमेंट सीएम सरा बरोबर. सगळे बेगिनातले बेगीन हांगा या, आमचो जोश जल्लोश करपाचो सध्या टायम आसा. आणि एकदा जोरान म्हणूया भारत माता की वंदे भारत माता की